हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे हा घटक पाहणार आहोत. तर पहा, याच्यामध्ये काय ठराविक अंक म्हणजे शून्यापासून 9पर्यंत म्हणजे 10च अंक दिले जातात. त्याच्यापासून आपल्याला 2 अंक घेऊन 3 अंक घेऊन संख्या तयार करायची असतात. पण आपण प्रत्येक घटक मी असा शिकवला आहे की लहान गटापासून मोठ्या गटापर्यंत येण्यासारखा. म्हणून आज आपण फक्त 2 अंकी संख्या तयार करणे पाहणार आहोत. म्हणजे शून्यापासून 9 हे अंक आपल्याला दिले जातील, पण त्याच्यापासून फक्त आपण 2 अंकी संख्या तयार कशा करायच्या एवढ्याच पाहणार आहोत. तर बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 व 9 हे अंक वापरून संख्या तयार करता येतात. कोणतीही संख्या तयार करायची म्हटलं किंवा कितीही अंक अशी ना संख्या, त्याच्यासाठी फक्त हे 10 अंक महत्त्वाचे आहेत. जर हे 10 अंक असतील तरच आपण संख्या तयार करू शकतो. बघा, जर 1 आणि 4 घेतला तर काय होणार, अंक 14 तयार होणार. 8 आणि 2 घेतला तर 82 होणार किंवा 28 होणार. इथं पण काय होणार, 14 किंवा 41. म्हणजे कोणतेही अंक घ्या, त्याच्यापासून संख्या तयार होणार. 2 अंकापासून 2 संख्या तयार होणार. दिलेल्या 2 अंकामध्ये 0 वापरल्यास 2 अंकी एकच संख्या तयार होते. आता आपण इथं 2 अंक घेतले, 1 किंवा 4, इथं 8 किंवा 2. तसं आपण इथं घेतलं 5 व 0. मग ह्याच्यापासून कोणती संख्या तयार झाली, 1, 5 आणि 0, आणि दुसरी 0 आणि 5. म्हणजे ही कोणती संख्या झाली, 5. म्हणजे ही कोणती संख्या तयार झाली, एकच अंकी. मग जर 0 वापरल्यास 2 अंकी एकच संख्या तयार होते. ते कोणती, 50. 50 म्हणजे इथं 5 अंक घेतलाय म्हणून 50 म्हणते. कोणताही अंक घेतला तरी त्यापासून वेगवेगळ्या संख्या तयार होतील, पण फक्त एकच संख्या तयार होते. 1 ते 9 मधील कोणतेही 2 अंक दिले असता दिलेले अंक एकदाच वापरून 2 अंकी संख्या जास्तीत जास्त 2 तयार होतात. आपण इथं पाहिलं, आता इथं पण पाहू. घेतलं आपण 4, 7, याच्यापासून किती होईल, 47 किंवा 74. ह्याच्यापेक्षा 2पेक्षा जास्त संख्या तयार होणार नाहीत, कारण आपल्याकडे फक्त 2च अंक आहेत. जर इथं 3, 4, 5 असते तर संख्यांचा क्रम आणि संख्या वाढल्या असत्या, पण 2 अंक घेतले तर 2च संख्या तयार होते. आता आपण उदाहरण बघू. हा पण एक चौकोन घेतला आहे. चौकोनीत 1, 4, 7 आणि 2 हे वेगवेगळे अंक दिलेले आहेत. आकृतीतील अंकापासून 2 अंकी संख्या तयार करा. 2 अंकी संख्या तयार करायला सांगितले. तुम्ही 2 घेऊ शकता स्टार्टिंगला. ह्या चारीपैकी कोणताही अंक घ्या. मी पहिल्यांदा 1 घेते, मग 1 पासून तयार करा. 1 आणि 4, 14. परत 1 आणि 7, 17. 1 आणि 2, 12. जर आपण पहिल्यांदा 1 आणि 2, 12 केलं किंवा 4 आणि 2, 42 केलं, ह्यामध्ये संख्यांचा क्रम चुकतो. संख्या येतात बरोबर, पण कोणती संख्या आली कोणती नाही आली हे विसरतं. त्याच्यासाठी क्रमाने घ्यायचं. मी कसं, 1 आणि 4, 14, 1 आणि 7, 17, 1 आणि 2, 12. आता तेच बघा, आता 4 घेऊ. 4 आणि 1, 41. 4 आणि 7, 74. 47. आणि 4 आणि 2, 42. हे झाल्या 41 पासून, म्हणजे 4 पासून. आता 7 पासून. 7 आणि 7 आणि 2, 7 आणि 2, 72. 7 आणि 1, 71. 7 आणि 4, 74. आता 2 पासून बघा. 2 आणि 1, 21. 2 आणि 4, 24. 2 आणि 7, 27. आपल्या एकूण संख्या किती तयार झाल्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. म्हणजे आपण काय केलं, याच्या 4 संख्या दिलेत, पण 4 संख्येत 1 अंक वापरून बाकीच्या संख्या घेतल्या तर 3 संख्या होतात. तुम्ही म्हणताल 11 पण होती, पण आपल्याला 2 अंकी घ्यायचे आहेत ना. 2 अंक घेऊन तयार करायचे म्हणून 11 होणार नाही, 44 होणार नाही, ना 77 होणार, ना 22 होणार. तो घटक आपण पुढं जसं शिकत जाईल ते समजेल, पण फक्त आपल्याला सध्या 2 अंकी संख्या तयार करायची. म्हणून ह्या किती तयार झाल्या, 12 संख्या तयार झाल्या. आता बघा, त्रिकोण दिलाय 2, 8 आणि 3. त्रिकोणाच्या बाजूंचे अंक वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील. आता आपण आधी संख्या तयार करू. 2 आणि 8, 28. 2 आणि 3, 23.
आता 8 वापरून करू. 8 आणि 3 83, 8 आणि 2 82. आता 3 आणि 2 32 आणि 3 आणि 8 38. किती संख्या तयार झाल्या? 1 1 2 3 4 5 6. किती संख्या तयार करता येतात? 6. चौकटीच्या बाजूचे अंक वापरून जास्तीत जास्त संख्या तयार करा. इथं पण 4च अंक दिलेत बघा. 2 5 3 4 तयार करू आपण आता. पहिल्यांदा 2 घेऊ. 2 आणि 5 25, 2 आणि 3 23, 2 आणि 4 24, 3 झाले. आता ह्या 5 पासून तयार करू. 5 आणि 2 52, 5 आणि 3 53, 5 आणि 4 54. आता 3 पासून 3 आणि 2 32, 3 आणि 5 35, 3 आणि 4 34. आता 4 पासून 4 आणि 2 42, 4 आणि 5 45, 4 आणि 3 43. म्हणजे किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे 4 अंक दिल्यानंतर किती संख्या तयार होतील? 12. आता सरावासाठी प्रश्न दिले. जसा घटक शिकवलाय तसंच मी दिले, वेगळं काही दिलं नाही बघा. चौकडीच्या बाजूचे अंक वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील? आपण चौकट दिले.